माझ्या सोबत आहे विवेक जगताप. नमस्कार. नमस्कार. विवेक, तसं विवेकची ओळख सांगणं म्हणजे काहीतरी वेगळंच वाटेल तुम्हाला, कारण हा सर्व परिचित असा चेहरा, सर्व परिचित असं नाव, आणि नेमकं काय, कशा पद्धतीने हा प्रवास त्याचा चालू झालेला आहे, कशा पद्धतीने तो आता गावाच्या हितासाठी काही सामाजिक उपक्रम करतोय. त्यानंतर कोरोना काळामध्ये सर्वात महत्वाचं ज्यावेळी गरज होती ती प्रत्येकाची आपल्या जगण्याशी, आपल्या जीवनाशी, आपलं आयुष्य आणि आपल्या परिवारातील सर्वांचं जगणं कसं सुसह्य होईल आणि प्रत्येकाचा जीव कसा वाचवता येईल यासाठी मदतीची गरज होती. आणि त्यावेळी अहोरात्र झटणारा युवक विवेक जगताप. काय नेमकं आता जर सुरुवातीपासून जर बघितलं तर तू आता सामाजिक कार्यामध्ये आलेला आहेस, तर कशा पद्धतीने हा प्रवास नेमका चालू झालेला आहे आणि सासवडमध्ये ज्यावेळी सुरुवात केली तर ती पहिली सुरुवात कशी झाली? सर्वप्रथम मी तुमचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी तुमच्या चावडी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज मला एक युवकाला इथे एक बोलण्याची संधी मिळाली, आणि ती पण म्हणजे आजपर्यंत मी तसं बघायला गेलं तर 2008 साली ज्यावेळेस मी शाळेत होतो, मला कळतही नसेल त्यावेळेस आदरणीय पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजयजी चंदुका जगताप यांनी त्यावेळेस 2008 मध्ये नुकताच फॉर्म भरला होता. त्यावेळेस जस्ट त्यांची राजकारणामध्ये एंट्री झाली होती. विधानसभेसाठी विधानसभेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळेस मी 8वीत असेल, मला आठवतंय आपल्या घराच्या बाहेर जे रोड आहेत, रोडच्या इथे खांब आहेत लाईटचे, तिथं मी सरांचा झेंडा, त्यावेळेस सरांचे झेंडा लावण्याचं काम केलं होतं. मग तशी बघायला गेली तर माझी सुरुवात सरांसोबत ही 2008 सालापासून झाली. त्यानंतर मग ज्यावेळेस सरांचा बड्डे होता त्या पिरियडमध्ये आम्ही वाघेरे शाळेमध्ये, मी त्या शाळेमध्ये शिकलेलो आहे, त्या शाळेचा माजी विद्यार्थी महेशो वाघेरे हायस्कूल, त्या ठिकाणी आम्ही एक 100 विद्यार्थ्यांसाठी एक ग्रुप तयार करून वाघेरे शाळेमध्ये दप्तर वाटप ठेवलं होतं सरांच्या बड्डे निमित्त. त्यावेळेस पासून एक सामाजिक उपक्रम करत करत मी राजकारणामध्ये हळूहळू एंट्री केली. म्हणजे